आता बातमी आहे मराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतलेल्या मोठ्या निर्णयाची। ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजाला सवलती देण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं जाहीर केलाय। मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरू होणार आहेत। देवेंद्रजींची सुरुवातीपासून मराठा विरोधी अशी काही जाणूनपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशी बदनामी करण्याचं काम केलं गेलं। आजपर्यंत कुठल्याही सरकारने दिलं नाही, आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही। जे गरजू आहेत, जे गरीब आहेत, अशा लोकांना त्यांना न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आहे। तर मराठा नेत्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी सरकारवर टीका केली आहे। मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचं ठरवलंय, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। आजही मुख्यमंत्र्यांनी मराठा आणि कुणबी मंत्रालयासाठी मान्यता दिली, त्याचं पण प्रोसिडिंग आपल्याकडे त्याचा एक ड्राफ्ट त्यांनी दिला आहे। त्यामुळे त्याची घोषणा केली। ओबीसी प्रमाणे सगळ्या सवलती, सारथीतल्या योजना, महामंडळातल्या योजना ज्या काही बंद होते, काही अभ्यासक्रम बंद होते, तेही सगळं सुरू करण्याचा आज शासन निर्णय सरकारने केला आहे, मुख्यमंत्र्यांनी केला आहे। त्याबद्दल खरंच त्यांचा मनापासून आभार। सरकारने आज जो निर्णय घेतला हा जुनाच निर्णय आहे, कायदा देखील जुनाच आहे, तरी पुन्हा एकदा मोठ्या मनाने मी राज्य सरकारचं स्वागत करतो की समाजासाठी ते काहीतरी प्रयत्न करतात आणि सरकारला आवाहन करतो की आपण तात्काळ सर्व शिक्षण सम्राटांची बैठक घ्यावी, त्यांना ताकीद द्यावी, त्यांचे राहिलेले पैसे द्यावे व आम्हाला न्याय द्यावा। मला वाटतंय फडणवीस साहेब, तुम्ही 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, पण ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याची अक्षता, SC/ST बांधवांचं बजेट इतरत्र खात्यांना वळवणं आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना रेड कार्पेट तुम्ही घालता। आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देताय, आजही तुम्ही ओबीसीवरती अन्याय करताय, SC/ST बांधवांवरती अन्याय करताय। आम्ही या तुमच्या धोरणाचा जाहीर निषेध करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।